भाजपचा झंझावत प्रचार. पलूस नगरपरिषद निवडणुकीत भाजपने प्रत्येक वार्डमध्ये झंझावात प्रचार सुरू केला आहे. प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपल्या भाजप पक्षाची भूमिका उमेदवार मांडताना दिसत आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सोनाली सागर नलवडे, भाजपचे नेते सर्जेराव नलवडे, उद्योजक सागर नलवडे, संजय सुगडे, रामानंद पाटील, सागर सुतार, रोहित पाटील या प्रमुख मान्यवरांचे सह कार्यकर्ते, महिला, युवक जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. मतदारापर्यंत जाऊन भेटून वार्डाच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा विश्वास मतदारांना दिला आहे. नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एकूणच भाजपने सत्ताधारी नगरसेवक व त्यांच्या नेतृत्वावर टीका करत आम्ही जी आश्वासने देऊ ती 100% पूर्ण करू असा विश्वास मतदारांना देतानाचे चित्र दिसत आहे. नमस्कार, मी सौ अमृता उदय सुगडे, प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी स्वीकारलेली आहे. भाजप पक्षातून उमेदवारी स्वीकारलेली आहे. तरी आपल्याकडे फार समस्या आहेत आजकाल. रस्त्यांची आहे, लाईट आहे, गटारी आहे, त्यामुळे पाण्याची पण सोय भरपूर प्रमाणात आपल्याकडे इथं होत नाही. तर आपल्याला मी या उमेदवारीतून असं सिद्ध करत आहे की मला ही काम करण्याची संधी जनतेसाठी जी काय आहे, रस्ते, पाणी, लाईट, तर ती करण्याची संधी मला द्यावी अशी. नमस्कार, माझं नाव विक्रम पांडुरंग कुंभार. मी प्रभाग 8 मध्ये उभा राहिलेला आहे नगरसेवक म्हणून. इथं सोनाली सागर नलवडे यांच्या नगराध्यक्षपदी मी यांच्या अमृता उदय येसुगडे आणि आम्ही याच्या प्रभाग 8 मध्ये उभा राहिलेलो आहे. इथं लोकांची गटारीची, रस्त्याची समस्या खूप प्रमाणात मोठी आहे. इनामपट्ट्या साईडला लोकांना रस्ते जाण्यासाठी नाही आहेत. पावसाळ्यात लोकांची सगळी दुर्व्यवस्था होत आहे. त्यांनी लोकांना आम्हाला तिथलं बऱ्याच लोकांनी लाईटीचे खांब त्यांच्या घरावरने गेलेले आहेत किंवा त्यांच्या रस्त्याच्या खूप समस्या आहेत. त्याच्यासाठी आम्हाला काम करण्याची BJP यांनी संधी दिलेली आहे. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.